महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड तालुक्यातील विटावे ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अपात्र। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे विटावे येथील ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व एक सदस्य यांना शासकीय नियमांचे उल्लंघन, अतिक्रमणास मदत आणि निधीचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांवरून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिनांक 11 जुलै 2025 रोजी अपात्र ठरवले आहे। शासकीय जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करणे, अतिक्रमण करणाऱ्यांना सक्रिय प्रोत्साहन देणे, जिल्हा परिषद निधीतून बांधलेल्या गाळ्यांच्या मागील भिंतीचा वापर करून अतिक्रमणास परवानगी देणे, गावात विना परवाना बेकायदेशीर वृक्षतोड करणे, वृक्षतोडीचा वैयक्तिक दंड ग्रामपंचायत निधीतून भरून ग्रामनिधीचा अपव्यय करणे, या प्रकरणात अर्जदाराकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात आली। संबंधित अधिकारी व यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व 3 लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत अपात्र घोषित केले। ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अर्जदार रवींद्र दगुजी ठाकरे व शरद शिवराम पवार यांच्या वतीने ॲडव्होकेट भरत मुरलीधर ठाकरे यांनी कामकाज पाहिले। काजी सांगवी येथील ज्येष्ठ वकील भरत मुरलीधर ठाकरे यांनी अर्जदाराच्या वतीने सुस्पष्ट कायदेशीर मांडणी करून दोषी पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली। या निर्णयामुळे गावात नियम आणि पारदर्शकतेबाबत सकारात्मक संदेश गेला असून अनेक ग्रामस्थांनी ही कारवाई योग्य व गरजेची असल्याचे सांगितले आहे। अनेक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय गावाच्या विकासात अडथळा आणणाऱ्या मनमानी कारभाराला थारा न देण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे। ही कारवाई केवळ कायदेशीर दृष्टीनेच नव्हे तर लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते। ग्रामपंचायत पदाचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि गावाचा निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, सुरेखा गांगुर्डे, देवळा प्रतिनिधी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।